820 करिअर आहेत मित्र आणि प्रत्येकाला करिअरची योग्य निवड करायची आणि ती कशी करायची हे आपण समजावून घेणार आहोत। मुळामध्ये आपण करिअरची निवड करतो कशी? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण होते। आपण आपल्या आईवडिलांना विचारतो, मी कोणती करिअर निवडू? नमस्कार, मी करिअर काउन्सिलर किरण जोग तुमच्याशी बोलतोय। 820 करिअर आहेत मित्र 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागलेत आणि प्रत्येकाला करिअरची योग्य निवड करायची आहे। ग्रामीण भागातले पालक असोत, शहरातले असोत, कामगार वस्तीतले असोत, महिला असोत, त्यांना करिअरची योग्य निवड करायची आहे आणि ती कशी करायची हे आपण समजावून घेणार आहोत। हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। मुळामध्ये आपण करिअरची निवड करतो कशी? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपल्याला आपल्या आईवडिलांची आठवण होते। आपण आपल्या आईवडिलांना विचारतो, मी कोणती करिअर निवडू? जोपर्यंत नाक्यावरती उभं राहून टवाळक्या करताना आईवडिलांची आठवण होत नाही, ब्रिटनी स्पियर्स किती सुंदर दिसते याची चर्चा करताना आईवडिलांची आठवण होत नाही, लेटेस्ट बॉयफ्रेंडची गर्लफ्रेंड काय करते याची चर्चा करताना आईवडिलांची आठवण होते, एक्स बॉयफ्रेंडच्या एक्स गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडची चर्चा करताना आईवडिलांची आठवण होत नाही। आईवडिलांनी अभ्यास कर म्हणून सांगितल्यावरती सुद्धा तासनतास मोबाईल बघताना आईवडिलांची आठवण होत नाही। मग आईवडिलांची आठवण होते केव्हा? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि आपण आईवडिलांना विचारतो, मी कोणती करिअर निवडू? याच्या एवढा चुकीचा आणि मूर्खपणाचा प्रश्न दुसरा कोणताही नाही। कारण त्यांनी त्यांची करिअर 25-30 वर्षांपूर्वी निवडलेली असते। मग ते सांगतात की स्पर्धा परीक्षा दे किंवा महापालिकेत नोकरी धर, BSTत जा, रेल्वेत जा किंवा महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा दे। मी नम्रपणे सांगू इच्छितो की सरकारी नोकरीचे दिवस आता संपलेत। मोठ्या प्रमाणावरती खाजगी नोकऱ्या मात्र उपलब्ध आहेत, उपलब्ध होत्या आणि उपलब्ध राहणार आहेत। टोटल 820 करिअर आहेत आणि त्यांची जर माहिती पालकांनी मुलांना 7वी, 8वी, 9वी, 10वी दिली तर बेरोजगारीकडे जाण्यापासून आपण आपल्या मुलांना वाचवणार आहोत आणि त्याचीच माहिती आज आपण करून घेत आहोत। अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर 350 विषयांमध्ये आर्ट्सचं शिक्षण घेता येतं, 150 विषयांमध्ये कॉमर्सचं शिक्षण घेता येतं, 110 तऱ्हेनी आपल्याला MSc करता येतं, 22 तऱ्हेनी मेडिकलला जाता येतं आणि मित्र ज्यांना 10वी 12वी नंतर शिकायचंच नाही अशा आपल्या गरीब मित्रमैत्रिणींना देखील 200 सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत। म्हणजे जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत त्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, AI कुठेच जायचं नाही, तेवढी ऐपतही नाही, पैसेही खर्च करायला नाही, त्यांना 200 सर्टिफिकेट कोर्सेस आहेत। अशा सर्व 820 करिअरची जर माहिती आपल्याकडे असेल तर आपलं आयुष्य अत्यंत सुखकारक जाईल। प्रॉब्लेम हा आहे की प्रत्येकाला आपल्या मुलाला डॉक्टर किंवा इंजिनियर करायचं आहे आणि इथेच प्रश्न निर्माण होतात। फॉर एक्झाम्पल 95% पालक हे 5% करिअरकडे वळतात आणि 5% पालक हे 95% करिअरकडे वळतात। हाच प्रश्न आहे। मी डोंबिवलीला राहतो आणि दुपारी जरा विश्रांती घेण्याचा प्रयत्न करतो, तेवढ्यात एखाद्या महिलेचा फोन येतो। ते कुठून तरी बोरिवलीहून वगैरे बोलत असते। ती सांगते की आम्ही तुमची करिअर काउन्सिलिंगसाठी अपॉइंटमेंट घेतली, आम्ही येणार आहोत। म्हटलं हो, तुमचं नाव मी लिहून ठेवले। म्हणे आम्ही येताना आमच्या मुलीला घेऊन येणार आहोत। म्हटलं तुम्ही मुलीची काळजी करताय, तुम्हाला कसं कळलं? म्हटलं जाऊ दे, ते माझं ट्रेड सिक्रेट आहे, पुढे बोला। म्हणे आमची जाऊ, आमच्या जावेचा मुलगा डॉक्टर आहे आणि आमची बहीण, आमच्या बहिणीची मुलगी ती इंजिनियर आहे आणि काय मेले आमच्या मुलीचं दळभद्री लक्षण, ती म्हणते मी MA विथ डान्स करणार। अशी कुठे करिअर असते का? म्हणजे समाजामध्ये आम्हाला अपमान किती सहन करायचा? जाऊ काय म्हणेल, दीर काय म्हणेल, भाऊ काय म्हणेल, वहिनी काय म्हणेल,
तेव्हा आल्यावरती आमच्या मुलीला सांगा की तू डॉक्टर हो नाहीतर इंजिनियर हो. मी त्यांना त्यांच्या मुलीला कन्व्हिन्स करायचं आश्वासन देतो आणि फोन ठेवतो. अज्ञानामध्ये किती सुख असतं नाही. 4 दिवसापूर्वी त्यांच्या मुलीचा फोन आलेला असतो. ती म्हणते मी शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये शिक्षकांना माझ्या तालावर नाचवते, घरी आईवडिलांना माझ्या तालावर नाचवते. मला मायक्रोबायोलॉजीत इंटरेस्ट नाही, केमिस्ट्रीमध्ये नाही, इंजिनिअरिंगमध्ये नाही आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये अजिबात नाही. मला MAV डान्स करायचं आहे आणि हे मी फोन केला म्हणून माझ्या आईला सांगू नका. तिला सांगा की ही मुलगी MAV डान्स करायला योग्य ठरेल. करिअर गायडन्स हा विषय पूर्वी मला अतिशय सिरियस वाटायचा. आता अशा उदाहरणांनंतर मला कळलं की पालक आणि मुलं यांच्या मेंटल कंडिशनमध्ये किती फरक आहे. आपण काय करायचं हे मुलांना नीट कळतं. ती थंडा थंडा कूल असतात. ती रात्री 12 नंतर TV बघतात, मोबाईल बघतात, उशिरा उठतात, रिलॅक्स राहतात आणि मुलं 10वी 12वीला गेली की त्यांचे पालक टेन्शनमध्ये येतात. मी या निमित्ताने आग्रहाने पालकांना सांगतो की हे टेन्शन जर तुम्ही दूर केलं आणि करिअरची योग्य निवड केलीत तर तुमच्या मुलाला आणि मुलीला तुम्ही आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाऊ शकाल. पण मुळात करिअरची योग्य निवड करायची कशी? तर ॲप्टिट्यूड, IQ आणि EQ टेस्ट द्यायचा आणि मग करिअरची योग्य निवड करायची. सुदैवाने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये ॲप्टिट्यूड, IQ आणि EQ या टेस्ट उपलब्ध आहेत. जर का नसतील तर इंटरनेटवरती उपलब्ध आहेत, ऑनलाईन उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, घरामध्ये आरशासमोर उभं राहायचं, वहीचे 2 कागद घ्यायचे आणि SWOT हा ॲनालिसिस द्यायचा, म्हणजे स्ट्रेंथ अँड वीकनेस थेअरी. उदाहरणार्थ, तुम्ही मला बघताय मी किती बारीक आहे. तो माझ्यासारखा माणूस सैन्यामध्ये जाऊ शकेल का? नाही जाऊ शकणार. PT उषा ही इंजिनिअरिंगला जाऊ शकेल का? नाही जाऊ शकणार. अनवाणी पायाने धावला आणि आपल्या देशाचं नाव ज्यांनी उज्ज्वल केलं तो मिल्खा सिंग हा सैन्यामध्ये जाऊ शकला का? तर तो खेळाडू म्हणून जाऊ शकला असता. तो डॉक्टर होऊ शकला असता का? निश्चितच नाही. पण त्यांनी आपल्या देशाचं नाव रोशन केलं. म्हणून SWOT स्ट्रेंथ अँड वीकनेस थेअरी ही थेअरी द्यायची आणि मग करिअरची निवड करायची. आरशासमोर उभं राहायचं, वहीचे 2 कागद घ्यायचे, एका कागदावरती आपले स्ट्रेंथ लिहायचे आणि दुसऱ्या कागदावरती आपले वीकनेस लिहायचे आणि मग करिअरची निवड करायची. करिअरची निवड करण्याचा हा अत्यंत सोपा असा रस्ता आहे. पण तो न करता काकांनी सांगितलंय, मामानी सांगितलंय, मावशी काय म्हणेल, आत्या काय म्हणेल, शेजारी पाजारी काय म्हणतील किंवा माझे मित्रमैत्रिणी काय म्हणतील, असा विचार करून आपण करिअरची निवड करतो आणि मग आपण अनएम्प्लॉयमेंटकडे वळतो. त्याच्याऐवजी आपले स्ट्रेंथ अँड वीकनेस याच्यावरती आपण फोकस करा. खुद को पहचानो. खुद को पहचान लिया तो दुनिया को पहचान लिया. आणि मग करिअरची योग्य निवड करून आपण आयुष्यामध्ये सक्सेस मिळवू शकतो. धन्यवाद.